हाय. कसे एक घर असतं, हसतं, खेळतं आणि घर कसं जिवंत असलं की छान वाटतं. गप्पांचा आवाज येतो, हसण्या-खेळण्याचा आवाज येतो आणि मग अचानक एक दिवस वर्ष बदलतं, कॅलेंडरची पानं बदलतात आणि वर्गही बदलतो आणि घर एकदम शांत. हसण्याचा आवाज नाही, सतत कुरबुर. कारण माहितीये काय? कारण त्या घरातलं लेकरू 10वीत गेलेलं असतं. येस. हॅलो मित्रांनो, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम मधून मी आर.जे. माही आणि परीक्षांचा दिवस आहे. परीक्षा म्हटली की तसंच टेन्शन, स्ट्रेस जे आहे ते मागोमाग येतं आणि आजकाल जरा जास्तच आपण हे अनुभवतो आणि या विषयावर बोललं जाणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आज आपण एक्झाम एन्झायटी आणि स्ट्रेस या खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत नागपूरचे फेमस सायकायट्रिस्ट डॉक्टर मौसम विजय फिरके. हॅलो सर, वेलकम. हॅलो, मायसेल्फ डॉक्टर मौसम विजय फिरके. मी एक कन्सल्टंट सायकॅट्रिस्ट आहे. मनस्पर्श माइंड वेलनेस सेंटर इथे काम करतो. सर, तुम्ही अभ्यासात कसे होतात? मी अभ्यासात असं ॲव्हरेज होतो, खूप ब्रिलियंट नव्हतो. पण हो, मला घरचं खूप प्रेशर असल्यामुळे मी पर्सिस्टंट होतो. ओके. मी घरचा मोठा होतो, लहान भाऊ होता. सतत मी एक वाक्य ऐकलं होतं, "तू मोठा आहेस, तू अभ्यास केला, तर मग तो करेल." बरोबर. आणि ह्या प्रेशरमध्ये मी करत गेलो, पर्सिस्टंट राहत गेलो आणि फॉर्च्युनेटली सगळं काही व्यवस्थित होत गेलं. ॲव्हरेज असूनही आज सर सक्सेसफुल सायकायट्रिस्ट आहे. ओके, चला विषयावर येऊया. सर, आजकाल टेन्शन, स्ट्रेस हे जे शब्द आहेत ते खूपच कॉमन झालेले आहेत. तर एखादी व्यक्ती टेन्शनमध्ये आहे, स्ट्रेसमध्ये आहे, कारण कमी अधिक प्रमाणात सगळ्यांना स्ट्रेस असतो. तर त्याची सिम्प्टम्स काय? कसं ओळखायचं की याला मदतीची गरज आहे? ॲक्च्युअली जेव्हा कधी आपण स्ट्रेसमध्ये जातो, आता आज आपण एक्झामबद्दल बोलतोय, तर एक्झाम जशी जवळ येते, स्ट्रेस येतो, 3 प्रकारचे सिम्प्टम्स असतात. एक असतं फिजिकल सिम्प्टम, शारीरिक. हो. दुसरं असतं कॉग्निटिव्ह सिम्प्टम, आपले थॉट प्रोसेस. हं. आणि तिसरं असतं बिहेवियर. ओके. फिजिकल सिम्प्टम जर आपण म्हटलं, तर डोक्यापासून पायापर्यंत डोक्यामध्ये दुखायला लागेल, ओके. डोळ्यांसमोर अंधारी येईल, घसा कोरडा कोरडा होईल. पडेल, हां. मान दुखेल, ओके. छातीमध्ये धडधड होईल हं. किंवा श्वास फास्ट होईल, पोटामध्ये गुळगुळ होईल. हां. काही लोकांना वारंवार बाथरूम लागते. हो. भीतीमध्ये वारंवार ते बाथरूममध्येच असतात. बरोबर. हातापायांमध्ये हातपाय गळून जातात किंवा मुंग्या येतात हं, हं. किंवा थरकाप सुटतं. तर कोणतंही लक्षण जे आहे ते स्ट्रेसमध्ये दिसू शकतं. आता असं होऊ शकेल की एखाद्या व्यक्तीला हे सगळेच सिम्प्टम येत आहे हं. किंवा एखाद्याला फक्त पोटाचेच सिम्प्टम येत आहे किंवा एखाद्याला फक्त धडधडते. हार्ट रेटच वाढते. हं. सो एनिथिंग कॅन हॅपन इन अँझायटी. सेकंड मी जसं म्हटलं कॉग्निटिव्ह म्हणजे विचार. काय होतं की जेव्हा आपण स्ट्रेस या परीक्षेला बघतो, स्ट्रेस येतो, तेव्हा आपली विचार पद्धती थोडी बदलते. फॉर एक्झाम्पल थोडी नकारात्मक होऊन जाते. हो. आपल्याला कोणी विचारलं, "कसा आहे, अभ्यास होतोय की नाही?" पहिलाच विचारतो, "व्यवस्थित होईल की नाही? नाही झालं तर?" हो. राईट? म्हणजे होणारच नाही. खूप मुलं जे स्ट्रेसमध्ये असतात त्यांचा विचार असतो, "मला नाही जमणार यावेळेस. मी कदाचित पुढच्या वेळेस करेल." तर त्याची विचार पद्धती एक निगेटिव्ह होऊन जाते. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा खूप जास्त निहिलिस्टिक होणारच नाही. हं. आणि थर्ड असतं बिहेवियर. बिहेवियर सिम्प्टम्स अँक्झायटीचे असे असतात, अव्हॉइडन्स. ओ. आपण अव्हॉइड करायला लागतो. प्रश्नच अव्हॉइड करतो. लोकांना Yes. अव्हॉइड करतो. परिस्थितीला फेस करायचं तर अव्हॉइड करतो. मग काही मुलं मग झोपून राहतात, खूप अच्छा. सुस्ती वाटते, लक्षच लागत नाही, पुस्तक समोर असतं पण होत नाही. खूप रेस्टलेस होतात, हं. एका ठिकाणी बसतच नाही. हे झाले बिहेवियर सिम्प्टम. सो अँक्झायटी जर ओळखायची झाली तर आपल्याला तिन्ही स्तरांवरती ओळखावी लागते. फिजिकल सिम्प्टमवर, कॉग्निटिव्ह सिम्प्टमवर आणि बिहेवियर. याच्यातले फिजिकल सिम्प्टम हे फील होतात. हो. आणि लोकांनाही दिसतात कदाचित ते. दिसतात आपल्याला बिहेवियर. अच्छा. हो. येस. राईट. फिजिकल सिम्प्टम आपण विचारलं कसं वाटतं तो सांगेन, की मला खूप धडधड होते हं. किंवा मला सतत चक्कर येते किंवा अंधारी येते, डोकं दुखतंय, पोट खराब होतंय. बिहेवियर दिसतं. हो. परीक्षा जवळ आली, आपल्याला मुलांमध्ये असं दिसू शकतं, की हा मुलगा खूपच चांगला बोलायचा, एकदम शांत झाला. अच्छा. राईट. तिला चांगली झोप होती, झोपच लागत नाही हं, हं, हं. किंवा दिवसात झोपून राहतो. राईट. बरोबर. टेबलवर बसतच नाही, हो. फिरत असतो.
खूप वेळ बाथरूममध्येच असतो. हे लक्षणं आपल्याला ओळखता येऊ शकतात. बरं, या सगळ्या गोष्टींची कारणं नेमकी काय आहेत? म्हणजे का बरं एवढा लेव्हलवर आपण अफेक्ट होतो त्याच्याने? कसं आहे, परीक्षा म्हटली की सगळ्यांचं लक्ष त्या मुलावर असतं. हं. आता एखादं जॉइंट कुटुंब म्हणा, तर खूप सगळेच जण, हा मुलगा 10वीत आहे, वारंवार त्याचीच चर्चा, हो. राइट? आता प्रेशर येतं 3 ठिकाणाहून. एक समाज, आपले नातेवाईक, शेजारी, हो. परिवार आणि स्वतःचं. बरोबर. काय होतं आता, हळदी-कुंकाचा कार्यक्रम, घरी पाहुणे आलेत. मुलगा कुठे आहे? कितवीत आहे? 10वीत आहे ना तो? हां. मग अभ्यास करतोय की नाही? तुझ्या भावाला इतके मार्क भेटले होते. कंपॅरिझन्स. कंपॅरिझन, राइट? तो नातेवाईक, घरी येणारे पाहुणे, दिस इज वन ऑफ द स्ट्रेस, सोर्स ऑफ स्ट्रेस, ज्याने तणाव येतो. सेकंड काय होतं की पॅरेंट्स कधीच मुलांबद्दल निगेटिव्ह नसतात, पण अनावधानाने त्यांच्याकडून खूपदा असे वाक्य निघतात हो. ज्याच्यामुळे ते स्ट्रेसमध्ये असतात. जसं अ, आम्ही तुझ्यासाठी इतकं काही केलंय, हो. आम्ही तुझ्या क्लासेसची, एवढी शाळेची फी भरली. फीज भरली आहे, तुझ्यासाठी आम्ही टीव्ही बघत नाही, हो. राईट? काही-काही घरात तर मला वाटतं टीव्ही बंद करून हो, सुद्धा ठेवलेले असतात. 8वी-9वी पासूनच बंद करून टाकतात, केबल काढून टाकतात, टीव्ही बंद. हो. आणि आम्ही काय केलं? तुझ्यासाठी. हां. मग हा एक सोर्स ऑफ स्ट्रेस असतो. म्हणजे पॅरेंटला द्यायचं नसेल तरी हे बोलण्यातून येतं. बोलण्यातून येतं. कारण तेही स्ट्रेस्ड असतात आणि ते हो. मुलावर निघतं. काही मुलं खूप फॉर्च्युनेट असतात, ज्यांना नातेवाईक स्ट्रेस देत नाही किंवा पॅरेंट्स स्ट्रेस देत नाही, आणि तिथं हा सोर्स इंटरनल असतो. ओके. सेट. आता इंटरनल सोर्स म्हणजे कसं, की मला कोणी काही विचारत नाहीये, पण माझंच माझं मला स्वतःचं. स्ट्रेस येतोय. आता समजा एखादा खूप ब्राईट स्टुडंट असेल, ज्याने लहानपणापासून खूपच चांगल्या, चांगले एक्सेलेंट रिझल्ट्स असतील. येस, नेहमी त्याला अप्रिशिएट केलं किंवा नेहमी त्याला अवॉर्ड्स भेटले, हो. बेस्ट स्टुडंट भेटलं. मग आता तर 10वी आहे. जसं वर्ल्ड कपमध्ये सगळ्या मॅचेस तर जिंकलो. अल्टिमेट फायनल. फायनलचं येस. प्रेशर येतं. एक्स्पेक्टेशन्स वाढतात. येस, आणि तसंच या मुलांवरही प्रेशर येतं, की मला आता करायचंय, हं. माझ्याकडून व्हायला पाहिजे. बरोबर. आता याच्यात एक सोर्स क्लासेस आणि टीचर्सचाही असतो. हो. स्कूलचं नेहमी प्रेशर असतं, की तुमची बॅचवर आम्ही खूप मेहनत घेतली आहे, हो. किंवा तुम्ही आमची फर्स्ट बॅच आहात. किंवा आमच्या मागच्या बॅचचे विद्यार्थी खूप हुशार एक्सलंट होते. होते, हुशार होते. येस. आमची प्रथा तुटायला नको, हो. राईट? तर याचा सुद्धा प्रेशर येतो. येस. आता टीचर्स क्लासेसमध्ये खूपदा ही वाक्य बोलली जातात, की सकाळी 4 वाजता उठा, 4च तास झोपा, राईट? उशिरा जेवण करा, कमी जेवा, झोप नको लागायला, राईट? तर याच्यामुळे प्रेशर येतं, की यार मी करू शकेल की नाही? आता इतके लोकं मला म्हणताय, इतके लोकं अपेक्षा करताय, तर मी करू शकेल की नाही? नाही झालं तर? तर हे सगळे सोर्सेस आहे ज्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेस येत राहतो आणि तो वाढतच राहतो. आता जसं तुम्ही म्हटलं, की ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकासोबतच घडतात. येस. तुमच्यासोबत झाल्या आहेत, माझ्यासोबत झाल्या आहेत. प्रत्येकाला 10वी ची परीक्षा ऑलमोस्ट द्यावी लागत असते. पण सर तरी पण काही-काही विद्यार्थ्यांना त्याचं जास्ती फरक पडतो. कारण प्रत्येकच जणाच्या घरी हेच ऑलमोस्ट सेम वातावरण असतं. जसं तुम्ही म्हटलं काही फॉर्च्युनेट असतात, हां. त्यांच्या घरी ते नसतं. हं. पण मग काही लोकं जास्ती अफेक्ट का होतात? हो. आता सोपं उदाहरण घेऊया आपण, फेल्युअरचं. हो. ठीक आहे. आता समजा एक वर्ग आहे, त्यातली 10 मुलं फेल झालीत, राईट? काही मुलं खूप अपसेट होतात, हो. राईट? मे बी त्यांच्या डोक्यामध्ये खूप टोकाचे विचार येतात. काही मुलं असतात ज्यांना वाईट वाटतं, त्या दिवशी जेवण जात नाही, 2 दिवस कमी जेवतात, हं. वापस अभ्यासाला बसतात. आणि काही लोकं असतात ज्यांना फरकच पडत नाही. अरे कसं, तर टीचर बिनधास्त असतात. बिनधास्त बदमाश म्हणतात त्यांना, तर अशी असतात. परिस्थिती सेम आहे. हो. ठीक आहे. असं काही नाही की परिस्थिती वेगळी, सगळे फेल झाले. पण मग अशी वेगवेगळ्या गोष्टी का? तर हा जो प्रश्न आहे, काही मुलांना प्रेशर का येतं? सो बेसिकली इट इज पर्स्पेक्टिव्ह, राइट. राइट? मी फेल झालो किंवा मला एखादी गोष्ट नाही जमत आहे, तर मग तिचं माझं पर्स्पेक्टिव्ह काय आहे? हं. राइट? तर हा पर्स्पेक्टिव्ह डिफर करतो फ्रॉम स्टुडंट टू स्टुडंट. आणि हा पर्स्पेक्टिव्ह डिफरंट असल्यामुळे काही मुलांना खूप स्ट्रेस येतो, काही मुलांना बिलकुल स्ट्रेस येत नाही.
काही मुलं त्या स्ट्रेसचा फायदा करून पण घेतात. येस येस है ना? जसं तुम्ही म्हटलात, की पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो. आपण चालता-चालता पडलो, तर आपण पडूनच नाही राहत ना, आपण उठतो. मला वाटतं हा पर्स्पेक्टिव्ह आई-वडिलांनी पण देणं गरजेचं असतं आणि प्रत्येकाने डेव्हलप करणं, की रस्त्यातनं चालता-चालता आपण पडतो कधीतरी. पण म्हणून काही तिथे थांबून राहत नाही. फेल्युअर हे मला वाटतं असंच एक पडणं आहे येस आणि लाईफचा प्रत्येकाचा पेपर जो आहे तो मला वाटतं वेगळा येतो. ही फक्त एक परीक्षा असते. पण मग जेव्हा आपण हे म्हणतो, तर बरेचदा हा विचार येतो, की एक्स्पेक्टेशन्स खूप असतात लोकांना आणि एक्स्पेक्टेशन्सचं प्रेशर जास्ती येतं. म्हणजे सोसायटी, पेरेंट्स, रिलेटिव्हज आणि सेल्फ एक्स्पेक्टेशन्स. पण मग एक्स्पेक्टेशन्स ठेवूच नयेत का विद्यार्थ्यांकडनं किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःकडनं? आता परीक्षा जवळ आली. हो. आता काही पॅरेंट्स म्हणतात, की आम्ही आमच्या मुलांना प्रेशर देत नाही. बरोबर. आम्ही आमच्या मुलांकडून काही एक्स्पेक्ट करत नाही. पण खरं बघायला गेलं तर हे चुकीचं आहे. राइट. आता समजा आम्ही माझ्या मुलासाठी मेहनत करतोय, तर मी अपेक्षाच करू नये हे कसं काय बरोबर? बरोबर. राइट. अपेक्षा तर करेन ना. पण काय असतं ही अपेक्षा आहे ना एक स्पेसिफिक हवी. हं. राइट. आता समजा की माझ्या मुलाची परीक्षा आहे, तर मी अशी अपेक्षा करू शकतो की तू ऑलिम्पियाडमध्ये परीक्षा देतोय, तुला गोल्ड मेडल यायला पाहिजे. हं. राइट. मग आता काय झालं, हे खूप बाउंड झालं. स्पेसिफिक एकदम. येस, की गोल्ड मेडल भेटलं म्हणजे टू गोल्ड झालं. सक्सेसफुल. येस. राइट. तर हे कुठंतरी कंडिशनल होतं. हं. राइट. आणि आपल्या अपेक्षा हव्या पण त्या अनकंडिशनल हव्या. ओके. फॉर एक्झाम्पल आता घरी 10वीचा मुलगा आहे, घरी वातावरण आहे. तर अपेक्षा अशी असावी की खूप टाइमपास करू नकोस. हं. राइट. मेहनत कर. तुझं जेवढं पोटेन्शियल आहे, ते तू अचीव्ह कर. येस. राइट. आता लेट्स टेक एन एक्झाम्पल की धनुष्यबाण आहे. आपण बाण धनुष्यावर लावला आणि त्याला ताणलाच नाही, बरोबर. ओढलंच नाही, तर काय पुढे होईल? जाणार नाही. पुढेच जाणार नाही. राइट. आणि त्याला खूपच जास्त ताणला, तर तुटेल. तुटून जाईल. तर दोन्ही चूक आहे. म्हणजे खूप जास्त प्रेशर देऊ नका, चूक आहे. देऊच नका, चूक आहे. ओके. पण तितकं हवं ज्याने तो बाण टार्गेटला निघेल. हिट करेल. सो अपेक्षा तर असाव्यातच. आणि जे म्हणतात ना, की आम्ही अपेक्षा करणे चूक आहे. मनामध्ये अपेक्षा असतात. असतात. फक्त मे बी बोलून दाखवा. बोलून दाखवायच्या पद्धती वेगळ्या असू शकतात कदाचित. येस, येस. तर अपेक्षा माफक असाव्या, अनकंडिशनल असाव्या आणि नक्कीच अपेक्षा असाव्या. अपेक्षा नसतील तर कदाचित मुलं करणारही नाही. बरोबर. अति तिथे माती असं आपण म्हणतो, तर हे जे एक्स्ट्रीम एंड्स असतात, मला वाटतं ते आपण टाळले पाहिजे आणि जो मिडल पाथ असतो, गोल्डन मिडल पाथ म्हणतो, तो खरं तर प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे आहे. आणि मॉडरेट अमाउंटचं प्रेशर, डिरेक्शन पण मला वाटतं महत्त्वाचं आहे, ते दिलं पाहिजे. सर आता हे आपण सिम्प्टम्सबद्दल बोललो, त्याच्या कारणांबद्दल बोललो. अ, वेगवेगळे लोकं कशा पद्धतीने रिॲक्ट करतात, त्याची कारणं काय त्याच्याबद्दल बोललो. आता समजा एखादा विद्यार्थी 10वीत आहे आणि तो आहे टेन्शन स्ट्रेसमध्ये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3ही प्रकारची किंवा 2 प्रकारची, 1 प्रकारची काही लक्षणं आहेत. तर मग ही लक्षणं जेव्हा पेरेंट्सना दिसतात किंवा त्या विद्यार्थ्याला स्वतःही जाणवतात, मग त्या सिम्प्टम्सवर काय ॲक्शन घेतली गेलेली पाहिजे? बरोबर. कसं आहे आता पॅरेंट्सच्या दृष्टीने जर म्हणायचं झालं तर आपण आहे ना व्हिजिलंट हवे मुलांना घेऊन. आपल्याला जर खूपच एक्स्ट्रीम मुलांमध्ये बदल दिसताय तर ते आपण नोटीस करायला हव्या. हो. मुलगा खूपच बोलका आहे आणि एकदम बोलणं बंद झालं, हं. शांत झाला. चांगला अभ्यास करत होता, पण आता अभ्यासच करत नाहीये किंवा त्याचं लक्षच लागत नाही किंवा खूप चांगला कोऑपरेटिव्ह, हसमुख, एकदम चिडचिड करायला लागला. हं. जेवणच बंद केलं. राइट. हो. तर पहिली गोष्ट आपण जर मुलांकडे लक्ष दिलं आणि हे चेंजेस जर आपल्याला दिसले, तर आपण पहिले अलर्ट व्हायला पाहिजे, की काहीतरी चूक गडबड आहे. आहे. राइट. का बरं? कारण की अशा वेळेस जर आपण अजून प्रेशर टाकलं तर ते निगेटिव्हली जाऊ शकतं. बरोबर. तर पहिले आपला मुलगा जर खूप स्ट्रेसमध्ये हे आपल्याला आयडेंटिफाय झालं, तर इट इज अ बिग थिंग. हाल्फ ऑफ सगळ्यात द पहिली पायरी आहे. येस, हाल्फ ऑफ द वॉर इज डन. ओके. मग आपण आता तिथे काय करू शकतो हे फार महत्वाचं आहे. आता काय असतं की काही पॅरेंट्स खूप जागरूक असतात. हो. ते असे असतात की हो मुलांना स्ट्रेस येऊ शकतं. आणि काही अशी असतात, याचं काय स्ट्रेस घ्यायचंय? हां. 10वीच आहे, आम्ही पण दिली आहे. सगळ्यांनाच असतं. येस. दे आर नॉट व्हॅलिडेटिंग इट हं. और मे बी दे आर नॉट अप्रूव्हिंग इट. आणि त्याच्यामुळे मग
गोष्टी खराब होतात. बरोबर. राईट? तर आपला ॲज अ पॅरेंट अप्रोच चांगला हवा. जर मुलगा स्ट्रेसमध्ये जातोय तर आपला अप्रोच ॲक्सेप्टन्सचा हवा, अप्रुव्हलचा हवा, की हो स्ट्रेस येऊ शकतो. हो. आणि त्या हिशोबाने मग आपण काय ॲक्शन घ्यायच्या, काय नाही हे फार महत्त्वाचे आहे. सर आता परीक्षा तोंडावर आलेली आहे. 10वी 12वीची 11 पासून किंवा 10-15 दिवसात परीक्षा सुरू होईल आहे. आता खरं तर वेळ कमी आहे. पण आणि स्ट्रेसही आहे. तर हा जो वेळ आहे आता उरलेला, त्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायला हवं विद्यार्थ्यांनी? कसं आहे मला वाटतं 11 फेब्रुवारी 17 फेब्रुवारीला हो. परीक्षा आहे. तर जवळपास आठवडे 2 आठवडे आहे. बरोबर. आणि कसं आहे की परीक्षेच्या पहिले आपण जर चांगल्या स्थितीत असलो, आपलं मन स्थिती चांगली असली, आपलं हो. शरीर चांगलं असलं, तर कदाचित मार्क चांगले येतील. राईट? आता काय असतं की या 15 दिवसांमध्ये आपण स्वतःची कशी निगराणी घेतो हे फार महत्त्वाचं. ओके. स्ट्रेस हा आपल्या विचारांमधून येतो. बरोबर. राईट? सगळ्यात पहिले आपण आपल्याला जर जाणवतंय की मी स्ट्रेसमध्ये आहे, हं. तर हा स्ट्रेस येतो कसा हे आपल्याला आयडेंटिफाय करणे गरजेचं आहे. बरोबर. एक सोपा मार्ग सांगायचा झाला तर आपण आहे ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. हो. ते आता परीक्षा आहे, राईट? परीक्षा आहे हा विचार आपण दोघांनी बघितला. कदाचित माझ्या डोक्यात येईल, "अरे बापरे! परीक्षा, हं. माझ्याकडून नाही जमणार, बरोबर. मला होणारच नाही." राईट? आणि दुसरा एक पर्स्पेक्टिव्ह असा असू शकतो विच कॅन बी हेल्पफुल, की हो परीक्षा आहे, करायचंय. राईट? तर आपल्याला जेव्हा स्ट्रेस येतो, तर पहिली गोष्ट आपण आपल्या विचारांना आयडेंटिफाय करता यायला पाहिजे, की ते काय आहे. आपण स्टेप वाईज घेऊया. आता आपण पहिलं नातेवाईकांपासून सुरू केलं, की सोर्स ऑफ स्ट्रेस इज नातेवाईक. सो आता समजा कोणी येतंय आणि मला विचारतंय, की "तू 10वीत आहेस ना? परीक्षा चा अभ्यास करतोय की नाही? तुझ्या भावाला इतके-इतके मार्क भेटले." आपल्या डोक्यात काय विचार येऊ शकतो अशा वेळेस? की मला त्याच्यापेक्षा जास्ती मार्क्स भेटायला घ्यायचे पाहिजे. आहेत. राईट? तेव्हा कुठे जरा माझी रिस्पेक्ट हां, राहील. म्हणजे वर्थ माझं डिसाईड होईल आहे. वर्थ, व्हॅल्यू. राईट? येस. सो काय होतं, की खूपदा आपल्याला जे इव्हेंट येतो, कोणी म्हटलं, तर आपण डायरेक्टली व्हॅल्यूवर जंप जंप करतो, करतो. की मग आता हे जर मी करू शकलो, तर माझी व्हॅल्यू आहे. हं. आणि नाही करू शकलो, तर मग माझी व्हॅल्यूच नाही आहे. बरोबर. राईट? दुसरं उदाहरण जसं पॅरेंट्सनी म्हटलं, की आम्ही तुझ्यासाठी इतके कष्ट पैसे घेतले, कष्ट घेतले, फीस फॅसिलिटीज भरली, दिल्या. आम्ही सॅक्रिफाइसेस केले. येस. अशा वेळेस मुलाच्या डोक्यात विचार येईल, "अरे बापरे! आता मी जर नाही रिटर्न केलं, हां. तर ते काय विचार करतील? बरोबर. मे बी मला चुकून कमी मार्क पडलेच, तर माझ्या आई-वडिलांसाठी मी वाईट मुलगा होईन. हं. माझ्या भावाला चांगले मार्क पडले, तो चांगला आहे. मला कमी मार्क पडले, मी वाईट होईन." राईट? सिंगल चाइल्ड असेल तर आणखीन प्रेशर कदाचित येत असावं, की एकुलता एक मुलगा, मग तुझ्याकडनंच अपेक्षा आम्ही करणार. आणि समजा आई-बाबा खूप सक्सेसफुल आहेत. हो. आई-बाबा खूप मोठ्या पोस्टवर आहेत, डॉक्टर्स आहेत किंवा आय-ए-एस ऑफिसर आहे, तर अजून ॲडेड प्रेशर, येस. की हे इतकी चांगल्या पोझिशनवर मग मुलाने तर करायलाच. करायलाच पाहिजे. आणि मग मुलाच्या डोक्यात काय विचार येतो, माझ्याकडून ते झालं पाहिजे, नाही झालं तर काय? नाही, झालंच पाहिजे. हां, झालंच पाहिजे. येस. हां, कारण की जर असा विचार असेल ना, व्हायला हवं, तर तिथे 2 मार्ग आहे. होईल, नाहीतर नाही होणार. हं. राइट? पण झालंच पाहिजे मी म्हणतोय, तर ते दुसरा मार्गच नाही. मार्ग नाहीये. एकच आहे की मला करायचंच आहे. आपण रस्ताच बंद करून टाकू तिथे. राइट? आणि जिथं कुठं ही रिजिडिटी येते, येतो, हं. व्हायलाच हवं, व्हायलाच हवं. तो प्रॉब्लेम आहे. ओके. राइट? म्हणजे माझ्या घरी येणारे पाहुणे, त्यांनी म्हणायलाच नको मला परीक्षेबद्दल. हां, ही पण अपेक्षा चुकीची. येस. कसं काय नाही म्हणू शकतात. माझ्याकडे काही त्यांचं रिमोट कंट्रोल तर नाही. नाहीये, की त्यांनी बोलावं, नाही बोलावं. बरोबर. राइट? दुसरं, आता परीक्षा आहे, तर माझ्याकडून ते पूर्ण व्हायलाच पाहिजे किंवा मी सक्सेस व्हायलाच पाहिजे. हं. नॉट नेसेसरी, नॉट लॉजिकल. बरोबर. राइट? आता विराट कोहलीच्या लाईफमध्ये बॅड पॅचेस आले, कधी तो 0वर आउट झाला. बट आपण मग त्याला वाईट बॅट्समन, वाईट क्रिकेटर म्हणणार आहे का? नाही. हां. सो मुलांच्या मनात असं त्यावेळेस येतं, की मग हे नाही जमलं ना, मग माझी किंमत कमी. आय एम वर्थलेस. आणि त्याच्यामुळे मग ते स्ट्रेस निर्माण होतं. दुसरं, आता पॅरेंट झालं, नातेवाईक झाले,
स्वतःचा प्रेशर हो की माझ्याकडून व्हायला पाहिजे, की मी करायलाच पाहिजे. हो आणि असं खरंच अपेक्षित नाहीये कोणाकडून, की जर मी 9वी पर्यंत चांगले मार्क काढले, 10वीतही भेटतील असं काही अपेक्षित नाही. आता वर्ल्ड कपचीच गोष्ट, हो इंडिया शेवटच्या मॅचपर्यंत एकही मॅच हरला नाही. हारलं नाही. खूप मोठ्या डिफरन्सेस ते जिंकला, येस पण फायनलमध्ये हारला. हारलं होऊ शकतं. होऊ शकत. बट डझंट मीन की इंडियन टीम खराब आहे. ट्रू. तर मुलंही असाच जो स्ट्रेस येतो, असाच असतो, की माझ्याकडून जर झालं नाही, तर मग माझी किंमत किंमत वर्थचा प्रश्न येतो बेसिकली. आणि अशा वेळी मला वाटतं आपला मित्र रॅन्चो धावून येतो, जो म्हणतो की भाई कामयाबी के पीछे नहीं काबिलियत के पीछे भागी, सक्सेस के पीछे नहीं एक्सिलन्स के पीछे भागी. सर पण असं पण होतं का की एखादा हुशार विद्यार्थी आहे किंवा ॲव्हरेज विद्यार्थी पण आहे आणि त्याची तयारी सगळी झालेली आहे. त्यांनी सगळं त्याचं अभ्यास केलेला आहे, पॉइंट्स काढलेले आहेत, रिव्हिजन झालेले आहे. पण आणि तो पेपर सॉल्व्ह करायला गेला. एक्झाम हॉलमध्ये काही मुलं ब्लँक होतात. हे कोणासोबतही घडू शकतं का? आणि का घडतं? आणि मग काय करायला हवं? बघा, आपण जसे फिजिकल सिम्प्टम बघितलेत, बिहेवियरल सिम्प्टम बघितले, कॉग्निटिव्ह, एक मेंटल सिम्प्टम, मेंटल ब्लॉक, हो. राईट? तिथे सुचतच नाही. हं. नेमकं बाहेर आलं ना, पोपटासारखे सगळे उत्तरं येतात. हां, म्हणजे तो क्वेश्चन पेपर बघितल्यानंतर आपल्यालाच वाटतं, की अरे हे तर इतकं सोपं उत्तर होतं. हे तर मला माहिती होतं. येस. तर मेंटल ब्लॉक होतं, ओके. राईट? आणि दॅट इज ऑल्सो एन्झायटी. अच्छा. तो सुद्धा एन्झायटीचा एक लक्षण आहे. ओके. कारण की जर मला येतच नसतं तर प्रश्न वेगळा आहे. पण मला येत होतं. हो, त्या मोमेंटला नाही आलं. कदाचित त्या मोमेंटला एक प्रेशर आला, हो. की मला नाही आलं तर, किंवा मला जमायलाच पाहिजे. आता उदाहरण जो एक पेपर आहे आणि पहिलाच प्रश्न हा आउट ऑफ सिलेबस टाकला. जो वाचलाच नाही. पहिलाच प्रश्न. माझ्या डोक्यात असेल, "अरे बापरे! पहिलाच प्रश्न असा आहे, पुढचा पेपर काय होईल? हं. 8 मार्काचा प्रश्न हा मला आलाच नाही तर?" हां. प्रेशर, अँक्झायटी, धडधड चालू, श्वास फास्ट, हातपाय कापणं, हात ओले होणं आणि तिथं डोकं ब्लॉक होणं, बरोबर. राईट? तर का बरं झालं? कारण की तिथे अगेन भीती वाटली मला, की मला आता आठवणार नाही. काय होतं आपल्या बॉडीमध्ये एक ऑटोनॉमिक सिस्टम आहे आणि एक पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम आहे. सिम्पॅथेटिक, पॅरासिम्पॅथेटिक. तर जुन्या म्हणजे जेव्हा कधी आपण डेंजरमध्ये असतो, इमॅजिन करा आग लागली, हो, तर मग माझी सिम्पॅथेटिक सिस्टम काय करते? ॲक्टिव्हेट होते. हो. आणि ती सिस्टीम माझ्या बॉडीमध्ये ॲड्रिनॅलिन रिलीज करते हं. आणि कॉर्टिसॉल रिलीज करते. ॲड्रिनॅलिन काय करतं, की माझ्या हार्ट रेटला बूस्ट करेल, हं. माझी ब्रीथिंग फास्ट करेल, माझ्या हातपायांमध्ये एनर्जी येईल. कॉर्टिसॉल काय करेल? शुगर रिलीज करेल. ओके. सो दॅट हार्ट फास्ट रेटवर चालायला पाहिजे. मला धावायची गरज पडली तर अंगात धावू शकतो. ताकद होते. ताकद आहे. पण इथे परीक्षेमध्ये खरंच आग लागली आहे का? नाही. पण माझं मन त्या सिच्युएशनला असं कोरिलेट करतं जसं की आता संपलंय. संपलंच किंवा आता माझा जीवच जाईल. ओके. राईट? का बरं? कारण की माझी सिम्पॅथेटिक सिस्टम ॲक्टिव्हेट झाली. ॲक्टिव्हेट झाली. देवाने आपल्या शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम सुद्धा दिलेली आहे हो. आणि फॉर्च्युनेटली आपल्या शरीरात एक असा अवयव आहे जो पॅरासिम्पॅथेटिक सिस्टमला ॲक्टिव्हेट करतो अच्छा. आणि तो अवयव आहे आपले लंग्स. ओके. आपण खूपदा ऐकतो, डीप ब्रीथ करा, डीप ब्रीथ करा. हो. राईट? काय होतं जेव्हा आपण खूप अँशियस आहोत, आता या मोमेंटला मी अँशियस आहे आणि मला काही सुचत नाही. 2 मिनिटासाठी तो पेपर मी समोर सरकवेल. मग काय करेल, की मागे रिलॅक्स होऊन बसेल आणि मी डीप ब्रीथ करण्याचा प्रयत्न करेल. राईट? डीप ब्रीथ म्हणजे जिथं एक्झलेशन इज लॉंगर दॅन इनहेलेशन. एज्युकेशन. ओके. जर इनहेलेशन जास्त, एक्झलेशन छोटं म्हणजे आपण स्ट्रेस्ड आहोत. टेस्ट. ओके. जर एक्झलेशन लांब आहे तर इट रिलॅक्स. इज रिलॅक्सिंग. काय होतं याच्यात आहे ना आपला जो डायफ्राम आहे हां. हा एक्सपांड कॉन्ट्रॅक्ट होतो हो. आणि आपल्या डायफ्राममध्ये वेगल नर्व इनर्वेशन असतं. तर ती नर्व या एक्सपान्शन कॉन्ट्रॅक्शनमुळे ॲक्टिव्हेट होते ओके. आणि मग ती वर सिस्टीममध्ये जाते आणि पॅरासिम्पॅथेटिक रिलीज करते.
आणि मग हे हायपर ॲक्टिव्ह जे स्टेट असते, हार्ट रेट वाढलं, ब्रीथिंग हे सगळं शांत होतं. सो दिस इज वन ऑफ द वे की क्रायसिसमध्ये आपण काय करू शकतो. बरोबर. राईट. आता हे लगेच नाही होत, म्हणजे बसून आपला 8-10 डीप ब्रीथ्स तरी घ्यायला हव्या. खूपदा काय होतं, ही करून सुद्धा फायदा होत नाही. हो. की आपण डीप ब्रीथ करतो कारण की तेव्हाही आपण कदाचित अँशियसच असू. हं, हं. आपल्या डोक्यात तोच विचार असला, "अरे, येत नाहीये, येत नाहीये." तर अशा वेळेस आहे ना डिस्ट्रॅक्शन टेक्निक सुद्धा हेल्प करतात. जिथं आपल्याला जागा सोडायची गरज नाही आणि आपण करू शकू. जसं हा एक्झाम हॉल आहे, तर मी काय करेल की 5 गोष्टी ज्या लाल रंगाच्या आहे, ह्या नोटीस ओके. करेल. राईट. 5 गोष्टी ज्या निळ्या रंगाच्या आहे, 5 गोष्टी ज्या पांढऱ्या रंगाच्या आहे, 5 गोष्टी ज्या पिवळ्या रंगाच्या आहे. आता हे करायला कदाचित मला 2 मिनिटं लागतील, हो. 2 मिनिटं. पण हे करत असताना माझं लक्ष त्या विचाराकडे जाणार जाणार नाही. की मला येत नाहीये. आणि कदाचित ते डिस्ट्रॅक्शन झाल्यामुळे मग माझी थॉट प्रोसेस आहे ती कुठेतरी ब्रेक होईल. ब्रेक होईल. आणि देन इट स्लोली कूल्स डाऊन. आणि मग मी पहिला प्रश्न एक्सक्लूड करून दुसऱ्यावरून येस. सुरू करून वापस करू शकतो. सो क्रायसिसमध्ये म्हणजे जिथं एकदम आपण पॅनिक झालो तिथं ह्या 2 टेक्निक कॅन हेल्प अस. मला वाटतं की ह्या गोष्टी आपण डे टू डे लाईफमध्ये सतत करत असतो. फक्त आपण त्याला जरा अंडर एस्टिमेट करतो. म्हणजे एखादं लहान मूल समजा खेळता-खेळता पडलं, तर आपण त्याला त्याची आवडती वस्तू देतो आणि त्याला त्या सिच्युएशनपासून बाजूला करतो. आपण त्या दुखण्याला कुरवाळत बसत नाही. तर आपल्याला पण त्या क्रायसिस सिच्युएशनमध्ये जरा डिस्ट्रॅक्ट करून तुम्ही ज्या पद्धती सांगितल्या, त्याच्याने डिस्ट्रॅक्ट करणं गरजेचं असतं. सर आता परीक्षा काही दिवसांवरच येऊन ठेपलेली आहे. मला सांगा रुटीनचं काय महत्त्व या सगळ्या गोष्टींमध्ये आहे? येस. बघा कसं आहे की आपल्यासमोर पेपर आहे. हो, आता जसं तुम्ही मला प्रश्न विचारताय, हो, तर मी उत्तरांचा विचार करतोय हो, आणि ते तुम्हाला सांगतोय. हो, सो बेसिकली मी रिकलेक्ट करतोय हो. उत्तरं माझ्या डोक्यातून. राईट. सो परीक्षा म्हणजे मेजॉरिटी रिकलेक्शन आहे. येस. आपण जे वर्षभर शिकलो आहोत, तर ते रिकलेक्ट करणं त्या मोमेंटला. बरोबर. आता हे काम कशाचं आहे? तर आपल्या मेंदूचं. हं. आता आपण इथे दोघं बसलेलो आहोत. आपलं शरीर बघितलं गेलं तर रिलॅक्स आहे. हो. राईट. मेजॉरिटी ऑफ बॉडी इज रिलॅक्स. इट्स रिलॅक्स. नॉट वर्किंग. राइट. बट आपलं माइंड येस, इट इज वर्किंग. या थिंकिंग. येस, वी आर थिंकिंग की राइट. काय प्रश्न विचारायचा आहे, काय उत्तर द्यायचंय. सो इट इज कंटिन्युअसली वर्किंग. हो. परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा मुलांचं मेंदू सतत कार्यरत असतं. हो. काय राहिलंय, काय वाचायचंय, काय नवीन करायचंय, किती दिवस राहिलेत. हां. किती तास राहिलेत आपण किती तास कॅल्क्युलेशन्स काढतो. येस. आणि काय नाही झालं, हो. तर मेंदू सतत ॲक्टिव्ह राहतं. हं. आणि मग समजा की माझा मेंदू सतत ॲक्टिव्ह आहे, तर तो थकून जाईल. हो. मग रिकलेक्शन होईल का बरोबर? नाही. नाही. सो मेंदूला हवा आराम. बरोबर. राईट. जसं आपण मोबाईल डिस्कनेक्ट करतो. राईट. स्विच ऑफ करतो, स्विच ऑन करतो, हो. सो दॅट इट कॅन वर्क प्रॉपर. येस. रिस्टार्ट. रिस्टार्ट, रिबूट. राईट. तसं आहे ना, मेंदूला आराम भेटतो झोपेत. झोपल्यामुळे. एक खूप मोठं मिसकन्सेप्ट असं आहे की परीक्षेच्या काळात झोपू नका, कमी झोपा, जास्तीत जास्त अभ्यास करा. हं. राईट. काही मुलं खरंच असतात. हो. माझा रूम पार्टनर होता जो सकाळी 4-5 वाजेपर्यंत अभ्यास करायचा, 1-1.5 तास झोपायचा, वापस उठायचा आणि अभ्यास करायचा. बापरे! आणि मी 12 वाजता झोपायचो आणि 7ला उठायचो आणि परीक्षा द्यायचो. सो पॉइंट इज सगळ्यांच्या आहे ना मेथड्स वेगळ्या आहेत. हो. आणि जस्ट बिकॉज एखाद्याला रात्रभर जागून, कमी तास झोपून सक्सेस भेटलं, मग मलाही ते भेटेल असं काही गरजेचं नाहीये. तर आपल्याला आपला पॅटर्न माहिती पाहिजे. हो. राईट. मला जर झोप आवश्यक आहे, तर मला झोपायला हवं. आता आपण ह्या गोष्टी बघायला पाहिजे, की माझी झोप कशाने कमी होते. हं. राईट. परीक्षेच्या वेळेला कशामुळे झोप कमी होते. मोस्ट कॉमनली आजकाल तर मोबाईल. मोबाईल्स. कारण की मुलं काय करतात, आता परीक्षा जवळ आहे, मी अभ्यास करतोय, बोर झालं, हो. मग थोडा वेळ सोशल मीडिया बघतो. बघू दे किंवा गाणं बघू दे, पिक्चर बघू दे. येस. एक प्रॉब्लेम काय आहे, की हा जो लाईट असतो, मोबाईलचा लाईट असतो ना, तो आपल्या डायरेक्टली डोळ्यांवर पडतो. हो. आणि कुठेतरी हा जो लाईट आहे, आपल्या मेंदूतल्या मेलाटोनिनला सप्रेस करतो.
आणि मेलाटोनिन सप्रेस झाल्यामुळे झोपेची क्वालिटी जी आहे ना ती हॅम्पर होते. हो. म्हणजे बघा तुम्हाला झोपायला गेलं झोप लागत नाही हो. किंवा झोपलोय मध्ये 2 तासांनी झोप तुटली आणि झोपच लागत नाही हं. किंवा लवकरच जाग उघडली आणि फ्रेश वाटत नाही. हो. तर याचा अर्थ झोप व्यवस्थित होत नाही. क्वालिटी ऑफ स्लीप इज बॅड. इम्पॅक्टेड. आणि मेलाटोनिन एक आपल्या मेंदूतल्या घड्याळीचा सेल ओके. तो असेल तर घड्याळ व्यवस्थित व्यवस्थित चालेल, बरोबर. तो खराब तर नाही. आणि याच्यात खूप मोठा इम्पॅक्ट आहे ना आपल्या मोबाईल स्क्रीनचा असतो किंवा टीव्ही स्क्रीनचा असते. दुसरं आपण जेव्हा मोबाईल बघतो तर डेफिनेटली मोबाईल असा बनवलाय ज्याच्यात सगळं एक्साइटिंग आहे. हो. बोरिंग काहीच नाही. बोरिंग काहीच नाहीये. मतलब कशाला कोणी बघितलं असतं. हो. तर समजा मी झोपायच्या पहिले मोबाईल बघितला, जे खूप लोक करतात हो. की इंस्टाग्राम बघू दे किंवा फेसबुक बरोबर. यूट्यूब बघू दे. तर आता ते बघितल्यावर आपलं मन कसं होईल? एक्साइटेड. आणि एक्साइटेड मन झोपू शकतं का? नाही. सो एक गोष्ट जी आपण करायला हवी परीक्षेच्या काळात की संध्याकाळी 7-8 वाजेनंतर स्क्रीन बघायला नको. 7-8 वाजेनंतर. हो. ओके. जसं सूर्यास्त झाला तर स्क्रीन नको. म्हणजे तो मेंदूला हे गेला पाहिजे की लाईट ऑफ झालेला आहे. झाले. ओके. सो दॅट माइंड आपलं मेलाटोनिन बिल्डअप करायला लागेल हो. आणि मग झोप चांगली होईल. बरोबर. आणि झोप चांगली झाली तर इट कॅन फंक्शन बेटर. बेटा. दुसरं काय होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये ना मुलं परीक्षा जशी जवळ येते तशी डाएटला खूप कॉम्प्रोमाइज करतात. हो. कमी जेव, झोप येणार नाही म्हणजे झोप लागेल, कमी जेव, राईट. आणि याच्यात काय होतं खूपदा आपण व्यवस्थित नाही जेवलो, आपला आहार कमी पडला तर खूप डिफिशियन्सीज होतात. जसं तुम्हाला काही घटक आहे जसं थायमिन झालं, B12 झालं, फोलिक ॲसिड झालं, व्हिटॅमिन डी झालं, हे सगळे घटकांना आपल्या मेंदूशी निगडीत आहे. आणि हे जर घटक व्यवस्थित नाही भेटले तर मग आपलं मेंदू काम नाही करत. फंक्शनिंग व्यवस्थित नाही होत. पेट्रोल असले तर गाडी कशी चालणार? बरोबर. तर हे सगळं भेटायला हवं. मग त्यासाठी डाएट चांगलं हवं, राईट. तर दुसरं गोष्ट आहे डाएटची काळजी फार घेणं गरजेचं आहे. तिसरं जर आपल्या आपली कॅपॅसिटी अभ्यास करायची मला वाटते हार्डली 8 ते 10 तास असेल. ज्याला 8 तास खूप आहे. बरोबर. पण त्याच्यासाठी उगाच परीक्षा आहे 14 तास पुस्तक घेऊन बसणं काही बरोबर नाही. मला वाटतं जितकं तुम्ही बसता क्वालिटी बसा आणि ते सोडून द्या बरोबर. आणि रेस्ट करा. सो दॅट मेंदूला आराम पडेल. पण नाही परीक्षा आहे तर सतत त्याच्यात. मग हा जो वेळ आहे आपण हा वॉकिंगसाठी वापरू शकतो. ओके. येस. मला जर बॅडमिंटन खेळायला आवडतं तर 30-40 मिनिटं बॅडमिंटन खेळल्याने खूप काही नुकसान होणार नाही. हो. 30-40 मिनिटं मी सायकलिंग केलं, बरोबर. काही नुकसान नाही. काही नुकसान. उलट मला फ्रेश ऑक्सिजन भेटेल. हो. मे बी तरतरी येईल. ह्या गोष्टी. आता ह्या ना खूप जनरल झाल्या. आपण जेनेरिक म्हणूया. डायट, स्लीप आणि स्पोर्ट्स, राईट. पण काही गोष्टी आहे ना ज्या आपण आपल्या थॉट्सबद्दल करायला हव्या. जसं परीक्षा जवळ आली, राईट. तर परीक्षा जवळ येताना जर मला जाणवतंय की माझा अभ्यास नाही होत आहे किंवा मला स्ट्रेस येतोय, कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहे. येस, कॉन्सन्ट्रेट नाही होत आहे, बसलोय तरी तासभर बसलो काय वाचलं कळलंच नाही. हां. तर मला जाणून घ्यायला पाहिजे गडबड काय होत आहे. आता जसं आपण सकाळी उठतो, अंघोळ करतो, आरशासमोर उभं राहतो. हो. माझी केस कशी आहे, माझं शर्ट व्यवस्थित आहे की नाही, राईट. सो दॅट आय कॅन मेक इट प्रॉपर. येस. पण जर समजा आपल्या मनामध्ये काही प्रॉब्लेम असतील, अँक्झायटी असेल, फिअर असेल, तर ते आपण वर्कआउट करत नाही. एक्सटर्नल अपीअरन्स सोबत इनर अपीअरन्स पण खूप मॅटर मेंटल हेल्थ मॅटर. मेंटल हेल्थ. येस. सो आता याच्यात सोपं टेक्निक मला जे वाटतं आणि मी जे प्रॅक्टिस करतो स्वतःसाठी ती ही आहे की झोपायच्या पहिले ना 15 मिनिटं मी जस्ट बसून राहतो. ओके. मोबाईल नाही, काही नाही. एकटा बसतो. जो माझा घराचा फेव्हरेट कॉर्नर तिथे बसून राहतो. काय होतं, सुरुवातीला हे फार ऑड वाटतं, डिफिकल्ट वाटतं. बसून होत नाही. 2 मिनिटात आपल्याला उठून निघण्याची इच्छा होते. पण हे जर आपण व्यवस्थित केलं ना, तर हळूहळू आपल्या मनातले विचार बाहेर यायला लागतात. हां. आता आपण काही ताकद नाही आहे.
इनपुट बंद आहे. येस. व्हिज्युअल इनपुट नाही, ऑडिटर इनपुट नाही, काहीच नाही. तर हळूहळू आतले विचार बाहेर यायला लागतात. सो बेसिकली वी स्टार्ट रिअलायझिंग की माझ्या मनात काय गडबड आहे. राइट. मला जर भीती वाटते तर काय विचार आहे. कदाचित तो विचार असा असेल की मला जर चांगले मार्क पडले नाही तर आय विल लेट माय पॅरेंट्स डाऊन. डाउन. राईट. आय वुड बी अ बॅड सन और बॅड डॉटर. राइट. So, this simple 10 minutes, 15 minutes of sitting with self is very important. राइट. आणि जर मला एकदा कळलं की हा विचार आहे, सो मे बी आय कॅन वर्क ऑन इट. आता सिम्पल एक प्रश्न असा विचारला की समजा मला 10वीत मार्क नाही पडले, मला कमी पडले किंवा मी अनलकीली फेलच झालो, हो. तर विल इट रिअली डिफाईन माय व्हॅल्यू? नो. नो, नॉट ॲट ऑल. राईट. हा एक इव्हेंट आहे, हा एक एक्झाम मधला आउटकम आहे, पण त्याने माझी व्हॅल्यू डिफाईन होत नाही. सो हे जर मला करता आलं तर कदाचित माझा स्ट्रेस कमी होईल. दुसरं, माझ्याकडून मला चांगलं यायलाच पाहिजे किंवा मला हे जमायलाच पाहिजे, हा जो हट्ट आहे, असं कुठंच लिहिलं नाही की आपण नेहमीच चांगलं करू शकू. हो. राईट. एव्हरी डे इज नॉट सेम. हो. राईट. आता मी डॉक्टर आहे, माझा प्रत्येक पेशंट बराच होईल नाही सांगतायत. एखादा सर्जन असेल, त्याचे सगळेच सर्जरी सक्सेसफुल होईल नाही सांगतायत. तसंच ॲज अ स्टुडंट लाईफमध्ये माझ्या प्रत्येक परीक्षेत चांगलेच मार्क येतील असं काही गरजेचं नाही आहे. बरोबर. पण हे रिअलाईज होतच नाही ना, आपण इतकं बारकाईने बसून आपल्या विचारांकडे लक्षच देत नाही. कारण आपण सतत ऑक्युपाईड असतो. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे निदान 10 मिनिट यू शुड स्टे ब्लँक, म्हणजे काहीच न करता शांतपणे सोप्या शब्दात सांगायला गेलं तर स्वतःला स्पेस देणे. येस. स्वतःची. आणि मी कालच एक कोट वाचलं की समजा तुम्हाला तुमच्या सक्सेसची स्पीड वाढवायची असेल तर यू शुड फेस मोर फेल्युअर्स. येस. आपण म्हणताना म्हणतो की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण हे फक्त लिहितानाच वापरतो. आपण एक्सेप्ट नाही करत. मला वाटतं एक्सेप्टन्स खूप गरजेचं आहे. बरं सर, हे आपण गमतीत म्हणतो, ज्या घरातल्या मुलं 10वीत आहेत, 12वीत आहेत, तर आपण त्यांच्या आई-वडिलांना गमतीत म्हणतो की "बाई गं, तुझीच परीक्षा आहे." हो. तर आणि पेरेंट्सही म्हणतात, "हो, हो, आमचीच परीक्षा आहे." हे गमतीत जरी म्हटलं गेलेलं असलं तरी आजकाल हे बघितलं गेलेलं आहे की मुलांना तर स्ट्रेस आहेच परीक्षेचा, परफॉर्मन्सचा, एक्स्पेक्टेशन्सचा. पण पेरेंट्स पण कधी-कधी मुलांपेक्षा जास्त टेन्शन घेतात. तर ज्या विद्यार्थ्यांचे पालक एवढा स्ट्रेस घेतात, म्हणजे जे विद्यार्थी 10वीत 12वीत आहेत, त्यांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल? कसं आहे ना, की जसं आपण विद्यार्थ्यांचे विचार बघितलेत, हो. तसेच पालकांचे काही विचार असतील. हो. राईट. आता जर मी एक पालक म्हणून विचार केला, माझा मुलगा 10वीत आहे असं अझ्युम केलं, तर माझ्या डोक्यात असा विचार येईल, याला चांगले मार्क नाही पडले तर माझे मित्र काय म्हणतील. हां. हे सोसायटल प्रेशर आहे. रिलेटिव्हजमध्ये प्रॉब्लेम. आणि नेमकं असं होतं की ऑफिसमध्ये अजून एकाचा मुलगाही 10वीत असतो. हो. राईट. त्याच्या मुलाला पडले, माझ्या मुलाला नाही पडले. राईट. बरोबर. सो कुठंतरी आपण आहे ना आपल्या मुलांना आपल्या ट्रॉफीज बनवायला लागतो. ते चूक आहे. येस. मुलं आपल्या ट्रॉफीज नाही आहे, की आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे. येस. त्यांनी यश मिळवलं म्हणजे मी यशस्वी, त्यांनी यश मिळवलं म्हणजे मी हुशार, Yes. असं काहीच नाही. तर समजा पॅरेंट्सला स्ट्रेस येत असेल किंवा एका आईला स्ट्रेस येत असेल तर तिने असाच विचार करा की माझ्या डोक्यात काय विचार येतोय नेमका. आता लेट्स थिंक की नेमका एखाद्या आईला स्ट्रेस येत असेल तर तिच्या डोक्यात काय विचार असेल. तेच कंपॅरिझन्स असतील आहेत, याने चांगलं नाही केलं तर मला घरचे लोक बोलतील आहेत की तू लक्ष दिलं नाहीस. आईच्या डोक्यात हे प्रश्न असतात की तुझं लक्ष नव्हतं, तू तुझ्या कामांमध्ये होती, तुझ्या मैत्रिणींच्या मुलांना मुलींना चांगले पर्सेंट आले आहेत. तर आता लेट्स अज्युम की आईला हे वाटतंय की लोक ब्लेम करतील. राईट. आता लोकांनी ब्लेम केलं तर खरंच आपण वाईट झालोत का. नाही. नाही. सोपं उदाहरण की आपण रस्त्याने जातोय आणि कोणी आपल्याला गाढव म्हटलं, आपण थोडीच 2 पाय 2 हातांवर चालणार आहे, शेपूट थोडी येणार आहे, कान थोडी मोठं होणार आहे. एक्झॅक्टली. सो बेसिकली आपण खूप जास्त आहे ना स्वतःची व्हॅल्यू दुसऱ्यांच्या नजरेतून ठरवत असतो.
ॲज अ पॅरेंट, येस. की माझ्या मुलाला चांगले मार्क पडले तर सगळे चांगले म्हणतील, वाह करतील, माझी पण वट वाढेल आहे. व्हॅल्यू वाढेल, व्हॅल्यू वाढेल. माझ्या मैत्रिणींमध्ये माझी किंमत वाढेल, येस. मित्रांमध्ये किंमत वाढेल, आणि नाही पडले तर माझी व्हॅल्यू कमी होईल. सो फर्स्ट थिंग इज की आपण आपल्या मुलांना आहे ना आपल्या ट्रॉफीज बनवायला नको. राईट, ते ते आपल्याला जेवढं काळजी आहे तेवढी काळजी त्यांनाही आहे. हो. नाही तर त्यांचं आयुष्य आहे. त्यांना चांगले मार्क पडले तर त्यांचं आयुष्य बनेल, नाही पडले मागे पडतील. तर आपण तो विचार घ्यायला नको. हां, आपण जसं म्हटलं की परीक्षेची अपेक्षा ठेवायला पाहिजे, हो. की बाबा टाईमपास करू नकोस, अभ्यास कर, किंवा खूप मोबाईल बघू नकोस, हं. राईट, घाबरू नकोस, जेवढं जमतं तेवढं तरी कर, राईट. राईट. हे तर करायला पाहिजे. आता एक सोपं फॉर्म्युला द्यायचा झाला तर प्रत्येक सिच्युएशनमध्ये ना काही गोष्टी असतात जे आपल्या कंट्रोलमध्ये असतात, हो. आणि काही गोष्टी असतात जे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. फॉर एक्झाम्पल की आता एखादा पेशंट आला, हं. तर त्याला मी बेस्ट नॉलेज अप्लाय करायला हवं, हो. हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे. पण तो बरा होईल की नाही हे माझ्या कंट्रोलमध्ये नाही. नाहीये. तर माझं लक्ष जर इथे असेल ना की मला काय करायचंय, तर कदाचित मी यशस्वी होईल. येस. पण सतत माझ्या डोक्यात असेल की तू बरा व्हायला पाहिजे, बरा व्हायला हं. पाहिजे, तर त्या भीतीपायीच आहे ना माझी परफॉर्मन्स कमी होईल. बरोबर. राईट. सो ॲज अ पॅरेंट मला तिथे काय कंट्रोलमध्ये आहे, मे बी मी माझ्या मुलासाठी चांगलं डायट बनवू शकते, हो. किंवा त्याच्या झोपेची वेळेवर कंट्रोल ठेवू शकते. येऊ शकते. त्यावेळेस जास्त घरामध्ये स्टिम्युलस नको याचं मला लक्ष देऊ शकते, किंवा त्याला घेऊन वॉकिंगला जाणे, किंवा 10 मिनिटं त्याच्यासोबत बसणे, गप्पा करणे, हे करू शकते. हे माझ्या हातात आहे. पण परीक्षेत त्याला चांगलेच मार्क यावे हे काही आपल्या हातात नाहीये. नाही तर ते सोडून द्यायला पाहिजे. जे हातात आहे ते ठेवायचं, त्याच्यावर फोकस करायचे, नाही ते सोडून द्यायचं. सो याने बराच स्ट्रेस हा कमी होऊ शकतो. सर, आपण नेहमी म्हणतो की पॉझिटिव्ह बोललं गेलं पाहिजे, पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. मला सांगा, काही-काही वेळेला जसं आपण म्हणतो की एक्स्पेक्टेशन्स असायला हवे, पण अति नको. बरोबर. काही-काही वेळा निगेटिव्ह शब्द पण कामात येतात का? की किंवा मी हे म्हणेल की आपण जे वर्ड्स यूज करतो आपल्या मुलांशी बोलताना किंवा टीचर्स त्यांच्या स्टुडंट्स सोबत बोलताना, तर ते वर्ड्सचं सिलेक्शन किती महत्वाचं आहे? येस, खूप महत्वाचं आहे. बघा ना, माझ्याकडून परीक्षा पास व्हायलाच हवी, तर मला इतके-इतके मार्क भेटायलाच पाहिजे, हं. हा शब्दच चुकीचा आहे. हो. कारण की हा लॉजिकल नाही आहे ना. हां. लॉजिकल काय आहे, की ही एक परीक्षा आहे, मी अभ्यास करेल, त्याच्यात कदाचित मला चांगले मार्क पडतील, कदाचित नाही पडणार, हे लॉजिकल आहे. खूपदा काय होतं, की खूप लोकं पॉझिटिव्ह थॉट, हॅपी थॉट, मला असं वाटतं आपण रिअलिस्टिक राहायला पाहिजे. हो. मोर दॅन हॅपी अँड पॉझिटिव्ह वी शुड बी रिअलिस्टिक. कारण की Googleवर, YouTubeवर खूप सारे मोटिवेशनल स्पीकर आहे. हो. राईट. जर खरंच पॉझिटिव्ह थॉटनी गोष्टी घडल्या असता, तर माझी गरजच गरज नसती. नसती पडली. राइट. राईट. याचा अर्थ ते काम करत नाही. प्रत्येक सिच्युएशनमध्ये नाही काम करत. आपण रिअलिस्टिक राहायला पाहिजे. जसं परीक्षेचा रिझल्ट काय येईल मला नाही माहिती. बरोबर. मला काय माहिती आहे, अभ्यास. इतके दिवस आहे, इतका पोर्शन आहे, ही माझी स्ट्रेंथ आहे, ही माझी वीकनेस आहे. वीकनेसवर जास्त लक्ष द्यायचं. तर रिअलिस्टिक राहावं. ॲज अ आई, वडील आपण मुलांना हे म्हणू शकतो, तू रिझल्टचा विचार करू नकोस. पण एफर्ट्स 100% घे. तू टाईमपास करू नकोस. पण जास्तीत जास्त एफर्ट्स घे. हे आपण म्हणू शकतो. तू पासच होशील किंवा तुला एवढेच मार्क पडतील नको म्हणा. खूपदा मुलं एक्झामच्या पहिल्या दिवशी येतात आणि स्ट्रेसमध्ये असतात, की माझ्या आई-वडिलांना वाटतं, की मला इतके मार्क पडायलाच पाहिजे. माझा काही अभ्यास झाला नाही आहे. हो. आणि अगेन त्याच्यामुळे खूप स्ट्रेस होतो. सो रिअलिस्टिक राहा, लॉजिकल राहा. आपले शब्द रिअलिस्टिक ठेवा. आपले शब्द लॉजिकल ठेवा, आणि मला वाटते दॅट वुड बी अ बिग डिफरन्स. आणि आपण मुलांमध्ये स्ट्रेस हा कमी करू शकतो. सो बेसिकली तेच आहे की तुम्ही मुलांना जेव्हा काही सांगत आहात, तेव्हा
त्यांना रिअलिस्टिक गोल्स ठेवणं पण मला वाटतं गरजेचं आहे. तर आपण ॲज पेरेंट्स हेच म्हणू शकतो, की तू तुझं 100% दे. तुझ्याकडनं जेवढं जास्तीत जास्त होईल तू तेवढं कर. रिझल्टची चिंता तू करू नको. कारण कोणीतरी एकच पहिला येईल आहे. प्रत्येक जण काही पहिला येऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं, की सक्सेसची डेफिनेशन ही प्रत्येकाची वेगळी आहे. आणि आजच्यापेक्षा उद्या मी बेटर होणे हे माझ्यासाठीचं सक्सेस आहे. आणि हे प्रत्येकाचं आपापलं सक्सेस असायला हवं. आणि निसर्ग आपल्याला सांगतोच, की प्रत्येक जण काही सारखा नाही. आपली हाताची 5ही बोटं सारखी नसतात तर. अ, सर परीक्षा मी जसं म्हटलं, की तोंडावर आलेली आहे. मग अशा वेळी तुम्ही काय क्विक टिप्स द्याल विद्यार्थ्यांना? एक आहे ना प्रॅक्टिकल टिप आपण जर बोलू अभ्यासाबद्दल नेमकं तर माणसाचा जो अटेन्शन स्पॅन आहे ना तो अराउंड 40 to 45 मिनिट्स असतो. हो. म्हणूनच बघा लेक्चर युजली 40-45 45 मिनिट्स येस. असतात राईट कारण तिथे स्पॅन संपतो. हो. आता प्रॅक्टिकली म्हटलं गेलं तर मे बी मी 45 मिनिटं अभ्यास करेल. त्याच्यानंतर 2 मिनिटं पुस्तक दूर ढकलेन. हं, मी मागे सरकेल आणि खिडकीतून दूर बघेल. हं. मे बी ते 2 मिनिटं मी काहीच करणार नाही. किंवा त्या 2 मिनिटामध्ये मी जागेवरून उठून पाणी पिऊन येईल हो. किंवा बाथरूमला जाऊन येईन राईट 2 मिनिटं अँड देन अगेन आय विल सिट डाऊन. कारण की त्याच्यानंतर माझ्या डोक्यात काही घुसणार नाही आहे. बरोबर. सो इफ आय टेक अ ब्रेक अँड देन अगेन स्टडी सो 45 मिनिटाच्या ब्रेकमध्ये असा अभ्यास केला तर इट इज व्हेरी हेल्पफुल. सेकंड आपण परीक्षेमध्ये रिकलेक्शन करणार आहोत. हो. वाचलेलं आठवणार आहोत. मला असं वाटतं परीक्षा जेव्हा 15 दिवसांवर आहे, आता मी 45 मिनिटांमध्ये जे वाचलं त्याचे पॉइंट लिहून ठेवेल. हो. राईट. आता फिजिक्स मी वाचतोय, तर फिजिक्सचे काही लॉज मी लिहून ठेवले, की हे मी वाचलंय. बरं 45 मिनिटं झाले, तर मग नेक्स्ट 45 मिनिटाच्या पहिले मी ती चिठ्ठी बघेल. हो. मला काय-काय आठवतंय, हं. राईट. काय आठवत नाहीये, म्हणजे आठवत नाही मी वापस एकदा बघून घेईल बरोबर. आणि मग पुढे जाईल. आता असे मुद्दे जर माझ्याजवळ जमा झाले, तर दुसऱ्या दिवशी जेव्हा मी अभ्यासाला बसेन, पहिले ती लिस्ट उघडेन. बरोबर. मी काल वाचलेलं काय-काय आठवतंय. जे आठवत नाही ते वापस एकदा बघून घेईन आणि मग मी पुढे जाईल. सो मी माझं रिकलेक्शन स्ट्राँग करतोय. राइट. तर ही एक पद्धत आहे ज्याने खूप फायदा होऊ शकतो. मे बी 6 दिवस मी अभ्यास केला, की 7व्या दिवशी ना मी फक्त हा विचार करेल, की 6 दिवस मी काय अभ्यास केला आणि मला किती आठवतंय बरोबर. आणि जे आठवत नाही ना मी लगेच ते बघून घेईन. सो दॅट माझं असं नको व्हायला, की मागे जे गेलं सगळं सपाट झालं. पुढे पाठ मागे सपाट नको तसं व्हायला. नको व्हायला. म्हणून रिव्हिजन महत्वाची आहे. रिव्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. सर आपण शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. अ, शेवटी आता 15 दिवसांवर परीक्षा आलेली आहे. तुम्ही दोघांनाही काय मेसेज द्याल? मला असं वाटतं, की परीक्षा जी आहे ना, ही एक आयुष्याचा टप्पा आहे. हां. आणि मला असं वाटतं, की सगळ्यांनीच त्या टप्प्यावर चांगलं करायला हवं. करायलाच हवं मी असं काही म्हणत नाही, पण प्रयत्न चांगलाच प्रयत्न राहावा. व्हायला हवे. आणि जसं तुम्ही म्हटलं, की पहिला एकच व्यक्ती येणार आहे. हो. राइट? तर असं होऊ शकतं, की कदाचित मी चांगले मार्क मिळवेल, कदाचित मी टॉपर येईल, कदाचित मला ॲव्हरेज मार्क पडतील, कदाचित मी फेलही होऊ शकतो. राइट? पॉइंट इज मी जरी अपेक्षेपेक्षा कमी मार्क आणले किंवा अपेक्षेपेक्षा मी फेलच झालो, हं. तर मला आहे ना, असं नको वाटायला, की असं कसं झालं? फेलियर ही आयुष्यात येऊ शकतात आणि त्याच्यासाठी ओपन राहणं गरजेचं आहे. बरोबर. राईट. आता आपण बघतो खूपदा काय होतं, की 10वी-12वी चे परीक्षेचे रिझल्ट आले, की आपल्याला खूप न्यूज येतात. हो. राईट. एकदम एक्स्ट्रीम मुलं एक्स्ट्रीम स्टेप्स घेतात. उचलतात, जी बरोबर नाहीये. राईट. ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ पॅरेंट जर आपल्या डोक्यात असं असेल, की ही परीक्षा आहे ना, हे परीक्षेचा एक रिझल्ट आहे. हे काही मला डिफाईन करणार नाही. बरोबर. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. सेकंड सेम पॅरेंट्सला सुद्धा आपल्या मुलात चांगले मार्क पडले तर चांगली गोष्ट आहे, काही वाईट नाही. पण वाईट जरी पडले तरी तो माझा मुलगा आहे. राइट. जसं पाची बोटं सारखी सारखी. नाही, तर आपला मुलगा परीक्षेत चांगलेच मार्क मिळावे असं काही नाहीये. कदाचित तो एखादा चांगला आर्टिस्ट बनू शकेल, कदाचित तो चांगला एक प्लेयर बनू शकेल,
कदाचित तो चांगला एखादा सामाजिक कार्यकर्ता बनू शकेल, Right. कदाचित तो एखादा आर्टिस्ट बनू शकेल, चित्रकार बनू शकेल. राईट. सो परीक्षा देऊन आपण तर तिथे सोडून दिलेलं बरं. त्याचा रिझल्टचा अट्टहास करायला नको, हे फार महत्वाचं. Yes. आणि दुसरी गोष्ट, जगामध्ये यशस्वी लोक ती आहेत ज्यांना अपयश पचवता येतं. Yes. राईट. एक मी काही दिवसांपूर्वीच एक स्टोरी वाचत होतो, जी US मधल्या एका इंडियन इंजिनियरची होती. आणि ती स्टोरी अशी होती की तो खूप यशस्वी होता, IITN IIM मधून पासआउट, अमेरिकेत गेला, त्याचं घर झालं, त्याची मुलं तिथे. आणि अनफॉर्च्युनेटली पूर्ण फॅमिली एक दिवस सुसाईडमुळे जीव गमावून बसली. काय झालं होतं की बिकॉज सगळं यश भेटत गेलं आणि लॉकडाऊनची नव्हती, पण आपण त्याला ले ऑफ म्हणतो. हा, ले ऑफ्स झाल्या मधात खूप. हा, तो त्याच्यामुळे त्याला प्रेशर आलं की आता होम लोन्स आहे, माझं इतकं मी यश मिळवलंय आणि नेमकं ते गेलं आणि ते पचवता नाही आलं. राईट. बरं, त्याचा तर जीव गेला, मुलांचाही जीव गेला. सगळ्यांचंच म्हणजे पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं. सो मला असं वाटतं अपयश पचवणं फार गरजेचं आहे. आता मी पर्सनली जर म्हटलं तर मी माझ्या MBBSच्या फायनल इयरमध्ये एकदा फेल झालेलो आहे. एंट्रन्समध्ये मी MBBSच्या एंट्रन्स मी 2दा दिल्यात. पहिल्यांदा अपयश आलं, दुसऱ्यांदा दिली. PGची एंट्रन्स मी 2दा दिली. राईट. राईट. आणि हे अपयश पचवता आलं म्हणून कदाचित मी इथपर्यंत पोहोचलो. पोचलं. बरोबर. कदाचित ते अपयश पचवताच नसतं आलं तर मी इथे पोहोचलो नसते. सो आपण आपल्या मुलांसाठी अपयश पचवता यावं याची तयारी करायला हवी. येस. की यश आलं ठीक आहे, आपण ऍक्सेप्ट करू, पण अपयश आलं तरी काही खचून जायची गरज नाही. नाही. राईट. मला असं वाटतं की सगळ्यांनीच हे समजणं गरजेचं आहे की 10वी-12वीची परीक्षा ही लाईफची वन ऑफ द एक्झाम असते, लाईफ नसते. आणि जसं मी म्हटलं की आपण चालता चालता लहानपणी पडता पडता धावता धावता पडतो, पण तिथेच पडून राहत नाही, आपण उठतो. तर हे जे उठणं आहे हे आपल्याला लाईफच्या प्रत्येक टप्प्यावर मला वाटते उठता आलं पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की एक्सिलेंस के पीछे भागना ज़्यादा ज़रूरी है. 100 मार्कांचा पेपर असेल, मला 90 अपेक्षित असतील, मला 80 आले किंवा 70 आले, तर याचा अर्थ असा नाही की मी कुठेतरी कमी पडलो आहे. म्हणजे मी आय एम नॉट वर्थ. मेहनत जरा कमी पडलेली किंवा मी फेलच झाले अगदी. तर याचा अर्थ असा घ्यायला हवा की माझी मेहनत कमी पडलेली आहे आणि मला थोडं आणखीन मेहनत करायची आहे. अँड ॲज आय ऑलवेज सेज इन माय शोज की आयुष्याचा ना प्रत्येकाचा पेपर जो आहे तो वेगवेगळा असतो. जसं आपला एंट्रन्स एक्झाममध्ये सेट ABCD असतं, तसं इथे प्रत्येकाचे सेट्स जे आहेत क्वेश्चन पेपर ते वेगवेगळे आहे आणि प्रत्येकाला ते त्यांच्या त्यांच्या स्किल सेटनी सोडवायचे असतात. त्यामुळे प्लीज मित्रांनो, तुमचा जो स्किल सेट आहे तो वाढवा. आणि आई-वडिलांनो, जसं सरांनी म्हटलं की यश आपण खूप इझिली पचवतो, पण अपयश ज्या व्यक्तीने पचवलं तो खरा सक्सेसफुल आहे. आणि मला वाटतं सर, खूप सारे यशस्वी लोक असतात, जसं तुम्ही सांगितलं की सगळं एक्सिलंट आहे, मेरिट स्टुडंट आहे, टॉप नॉच कंपनीमध्ये तो टॉप नॉच पोझिशनवर आहे, त्याचं पॅकेज चांगलं आहे, 8-9 फिगर्समध्ये आहे. पण हा जो पण नंतरचा पॉज आहे तो खूप मोठा होत जातो की हे तर केलं पण हे राहिलं, हे तर केलं पण हे राहिलं. तर आयुष्य हे निसर्गाने आपल्याला जगण्यासाठी दिलेलं आहे आणि ते रोज जगायचं असतं थोडं थोडं, फेल्युअर्स पचवत, यश एन्जॉय करत आणि आपला पेपर आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करत. मला ना एक गोष्ट आठवते. माझं शिक्षण मुंबईत झालं. ओके. मला खूप समुद्रावर जायला आवडायचं. हो हो. तर जेव्हा मी फेल झालो होतो ना, तर आमच्या हॉस्टेलच्या थोडं चालत गेलं की समुद्र होता. मी आहे ना समुद्राकडे बघत राहायचो. तर तिथे लाटा यायच्या. हो. त्या लाटा यायच्या, मोठ्या व्हायच्या, किनाऱ्यावर येऊन त्या आदळायचे. आदळायच्या आणि चालल्या जायच्या. हो पण त्या पुन्हा यायच्या. हो. कितीदाही आदळल्या तरी त्या पुन्हा पुन्हा यायच्या. येस. मला ना तेव्हा एक गोष्ट समजली की आपण कितीदाही पडलो तरी चालेल, पण आपण वापस उठायला. उठता आलं पाहिजे. येस. नंतर त्याच वेळेस ना मी काय करायचो की मला जेव्हा स्ट्रेस यायचं तर मी आहे ना एक बलूनवर फुगवायचो, हं. त्या बलूनवर लिहायचो. कशा कशाचा स्ट्रेस आलेला आहे. हो,
लिटरली करायचो. आणि मी आताही वर्कशॉप जे घेतो हां. मुलांचे शाळेमध्ये अँक्झायटीचे, तर मुलांना बलून्स देतो, फुगवायला लावतो आणि लिहायला लावतो. ओके. जसं मला भीती वाटते, मला अपयश आलं तर, मला कमी मार्क पडले तर, माझे आई-बाबा माझ्याबद्दल वाईट विचार केला तर, आणि असं धरून शून्य. मैं फिक्र को धुए में उड़ाता चला गया था इस ती चिंता आहे त्या फुग्यासारखी सोडून द्या. बरोबर. अजून सोपा उपाय, एक कागद घ्या, त्याच्यावर आपल्या चिंता लिहा, त्याचं विमान बनवा. उडवून टाका. जसे जब वी मेट में आदित्य आणि गीतनी केलं होतं. ज्या गोष्टीचा राग आलाय, ज्या गोष्टीचं टेन्शन आलंय, हे सरांनी म्हटल्याप्रमाणे एकतर बलूनवर लिहा, बलून उडवून टाका. तो फुर्र होऊन जाईल. बेसिकली लेट गो करणं आणि एक्सेप्ट करणं, या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. नॉट जस्ट फॉर द एक्झाम, पण आपल्या लाईफसाठी. आणि लाईफ ही मोठं रेस आहे. ती रेस आपल्याला धावायची आहे. एक्झाम हा वन ऑफ द पार्ट. आणि मला वाटतं सर, तुम्हाला आता कोणीच विचारत नसेल की तुम्हाला 10वीत किती पर्सेंट मिळाले. मला आठवणारही नाही परफेक्ट. एक्झॅक्टली. आपण ती एक ॲड मला आठवते, इथे एक प्रिन्सिपल असते, सगळ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना बोलवते आणि प्रत्येकाला विचारते. त्यातला प्रत्येक जण, कोणी लॉयर आहे, कोणी आर्टिस्ट आहे, कोणी खूप मोठ्या पोझिशनवर आहे, कोणी IAS ऑफिसर आहे. म्हणजे ते त्यांच्या आयुष्यात एकदम सक्सेसफुल आहे. आणि त्या प्रिन्सिपल मॅडम त्यांना विचारतात की तुम्हाला किती पर्सेंट होतो, तुम्हाला किती पर्सेंट होतो. आणि बिलीव्ह मी, ते कोणालाच आठवत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही सक्सेसफुल होऊन जाल ना, जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जाल, तुम्हाला 10वीचं पर्सेंटेज कोणीच विचारणार नाही. पण हां, तुम्ही किती सक्सेसफुल आहे, तुम्ही किती आनंदी आहे, ते मात्र बघून तुम्ही एक एक्झाम्पल सेट डेफिनेटली करू शकता. त्यामुळे परत एकदा आपण त्याच ह्याच्यावर आलो आहोत की टेन्शन, स्ट्रेस या खूप कॉमन गोष्टी आहेत, या येतात. त्या काही वेळेला तुम्ही पॉझिटिव्हली समजा घेतल्या, तर तुम्ही त्यातनं आपलं भलं करू शकता. एक्स्ट्रीम कुठलेही एंड्स गाठवून नका. द गोल्डन मिडल पाथ जो आहे, प्लीज फॉलो दॅट. एक्सेप्ट युअर फ्लॉज, एक्सेप्ट युअर प्लस पॉइंट्स, एक्सेप्ट युअर निगेटिव्ह पॉइंट्स अँड वर्क ऑन दॅट. आणि आजच्यापेक्षा मी उद्या कसा बेटर होईल, उद्या कशी बेटर होईल, याच्यावर समजा तुम्ही काम केलं, तर तुम्ही आयुष्यातली प्रत्येकच परीक्षा छानपैकी पास कराल. सो ऑल दी बेस्ट. मला वाटतं आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. तर येणाऱ्या परीक्षांसाठी आणि येणाऱ्या लाईफसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अँड बिलीव्ह मी, तुमचे आई-वडील सुद्धा तुम्हाला सांगत असतील की 10वी-12वी व्यवस्थित करा, नंतर आयुष्य सेट आहे. नो फ्रेंड्स. त्याच्यानंतरही टेन्शन, स्ट्रेस येणार आहे. जस्ट फेस इट विथ अ ब्रॉड स्माईल. आणि जसं की म्हटलं, एक्सेप्टन्स, आणि त्याला रिझॉल्व्ह करा. रिस्टार्ट, रिस्टार्ट अँड रिस्टार्ट. थँक यू सो मच. समजा तुम्हाला आणखीन काही बोलायचं असेल, तर तुम्ही सरांना पण सोशल मीडियावर जे आहे ते कॉन्टॅक्ट करू शकता. मी RJ माही नावाने तुम्हाला Instagram, Facebookवर मिळेल आहे. आणि तर तिथे तुम्ही मला DM करू शकता. सर, तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करायचा ते मला वाटतं खाली स्क्रीनवर येत आहे. तर हेल्प घेण्यात कसलंही वाईट नाहीये मित्रांनो. काय आहे, आपण बुटं चपला घ्यायला जेव्हा जातो आणि ते बुटं चपला समजा आपल्या मापाचे नसतील, तर आपण ते चेंज करून आणतो. आपण त्यात पाय फसवून त्या बुटांना चावू देत नाही. तर हा चावा घेऊ देऊ नका. प्लीज चेंज युअर प्रोसेस. प्लीज चेंज युअर थॉट प्रोसेस. अँड थँक यू RJ माहीन फॉर थँक यू. या डिस्कशनसाठी. इट वॉज व्हेरी फ्रुटफुल. अँड Pleasure. आय विश की या व्हिडिओमधून ॲटलिस्ट आपण काही मुलांना जरी सांगू शकलो की दिस सक्सेस इज जस्ट अ एक्झाम अँड इट इज नॉट युअर लाईफ, दिस डझंट डिफाईन युअर लाईफ. तर मला वाटते दॅट कॅन हेल्प आवर स्टुडंट्स टू अचीव बेटर, टू अचीव देअर पोटेन्शियल. अँड आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर या व्हिडिओ खाली कमेंट्समध्ये टाकू शकता. आपण त्याचा उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. थँक यू. थँक यू सो व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट. थँक यू.